तुम्ही इराण इस्रायल युद्ध पाहतच असाल. वरवर पाहता तुम्हाला हे दोन देशांचं युद्ध दिसेल, पण हे ऍक्च्युली मध्ये एक धार्मिक युद्ध आहे. आता कसे, तर जेरुसलम नावाचं जे शहर आताच्या इस्रायलमध्ये आहे, तर ते ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू या तिन्ही धर्मांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे. म्हणजे साधारणतः आजपासून 3800 वर्षांपूर्वी ज्यू धर्म चालू झाला. आजपासून 2000 वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म चालू झाला आणि आजपासून 1400 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म चालू झाला. की जे ख्रिश्चनांचे देव आहेत, जीसस क्राइस्ट, हे ज्यू धर्मामध्ये जन्माला आलेले आणि ते पुढे जाऊन ज्यू लोकांच्या विरोधात बोलायला लागले. म्हणून साधारणतः आजपासून 2000 वर्षांपूर्वी ज्यू लोकांनी जीसस क्राइस्टना जेरुसलेम मध्ये सुईवर लटकवलं आणि या जेरुसलेम मध्ये जीसस क्राइस्ट परत येऊन त्यांनी लोकांना बायबल सांगितली. आणि पुढे कसे झाले, जीसस क्राइस्ट गेल्यानंतर साधारणतः 700-800 वर्षानंतर इस्लाम धर्म प्रामुख्यास आला आणि त्याने पूर्ण मध्य आशियावर आपला कंट्रोल उभा केला आणि त्यांनी जेरुसलेम हे शहर पण जिंकलं. आता याच जेरुसलेम मधून मुसलमानांचे जे मोहम्मद पैगंबर आहेत, तर ते स्वर्गात गेले. त्यामुळे मुस्लिम लोकांसाठी पण जेरुसलेम हे खूप महत्वाचं शहर झालं. आता मोहम्मद पैगंबर गेल्यानंतर अंदाजे 300 वर्षांनंतर ख्रिश्चन लोकांना जाणवायला लागलं की जेरुसलेम हे ख्रिश्चनांसाठी खूप महत्वाचं शहर आहे आणि तिथे आता मुसलमान लोकांचा कंट्रोल आहे. तर जर तेव्हाचे जे ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू होते, पोप अर्बन II, यांनी पूर्ण ख्रिश्चन लोकांना एक आव्हान केले की तुम्ही जर युद्ध लढून जेरुसलेम परत आणून दिलं ख्रिश्चन धर्माला, तर तुम्हाला डायरेक्ट स्वर्गात जायला मिळेल. त्यामुळे पूर्ण युरोपमधून लोक हे जेरुसलेमकडे निघायला लागले मुस्लिम लोकांशी लढून जेरुसलेम जिंकण्यासाठी. आता तुम्ही पाहताय की हा कुठला देश वर्सेस देशाचा युद्ध नाहीये, तर हे धर्मा वर्सेस धर्माचं युद्ध आहे. आणि आता जेव्हा ख्रिश्चन लोक युरोपमधून जेरुसलेमकडे जात होते, तेव्हा त्यांना दिसलं की तिथे ज्यू लोक पण खूप मोठ्या प्रमाणात राहतात आणि या ज्यू लोकांनी जीसस क्राइस्टना मारले. आणि यातूनच भयानक गोष्टी घडायला सुरू झाल्या. त्याला आपण क्रुसेड्स म्हणतो. तर तिथे काय व्हायला लागले की ज्यूज लोक जिथे दिसायला लागले तिथे ख्रिश्चन लोक त्यांना मारून टाकायला लागले. पण हा ज्यू लोकांवरचा राग इथेच नाही थांबला. जसे काश्मीरमध्ये झाले की तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर तुम्हाला धर्म बदलायला लागेल, तसं ज्यू लोकांसोबत ब्रिटन, फ्रान्स एक एक करत पूर्ण युरोपमधून त्यांना हकलण्यात आलं. त्यांची घरं जाळण्यात आली, त्यांना मारण्यात आलं, त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं आणि हे कंटिन्युअस 800 वर्ष चालू होतं. आणि 20व्या शतकात तर सर्वांना माहितीच आहे, हिटलरनी 60 लाख ज्यू लोकांना मारलं. आता पुढं कसं झालं की जेव्हा विश्वयुद्ध दुसरे संपले तेव्हा ज्यू लोकांवर खूप जास्त अन्याय झालेला, 60 लाख लोक मारले गेलेली. तर त्यांनी पूर्ण जगाला विनंती केली की आम्हाला इस्रायलमध्ये परत जाऊन राहू द्या. आणि जसं ज्यू लोक इस्रायलमध्ये जाऊन राहायला लागले, काही पुढच्या 50 वर्षांमध्ये त्यांनी पूर्ण इस्रायलवर कंट्रोल करत करत जेरुसलेमवर पण कंट्रोल केलं. आणि मुसलमानांसाठी कसं आहे की जे मोहम्मद पैगंबर होते ते जेरुसलेम मधून स्वर्गात गेले, तर त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं शहर आहे आणि त्या ठिकाणी ज्यू लोकांचं कंट्रोल असणं हे त्यांना सहन होणाऱ्यातलं नाहीये. का, तर मोहम्मद पैगंबर जिवंत असताना त्यांचा ज्यू लोकांसोबत वाद होता. दुसरी गोष्ट म्हणजे सही मुस्लिम नावाची एक हदीद आहे जी मोहम्मद पैगंबर यांच्या आज्ञेनंच लिहिली गेलेली आहे. त्या हदीदमध्ये लिहिलं गेले की मुस्लिम लोकांचं जे शेवटचं युद्ध असणार आहे ते ज्यू लोकांसोबत असणार आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जेरुसलेम हे आपल्या कंट्रोलमध्ये हवं आहे. पण एवढे मुस्लिम देश असताना सुद्धा एकटं इराणच का इस्रायलच्या विरोधात लढत आहे? तर याचं सर्वात मोठं कारण हे आहे की इस्रायलला हे आधीच कळलेलं की पूर्ण मुस्लिम समाज हा आपल्या विरोधात येणारच येणार, कारण की जेरुसलेमवर आपला कंट्रोल आहे. आणि त्यासाठीच म्हणून जर तुम्ही आज बघाल तर आर्थिकदृष्ट्या, आर्मीच्या दृष्ट्या, स्पाय लेवलच्या दृष्ट्या, पॉलिटिकली सर्व बाजूनी इस्रायल एवढं पॉवरफुल आहे की कोणताच मुस्लिम देश त्यांच्याशी लढायला धजावत नाही. तर इराण या गोष्टीकडे मुस्लिम वर्ल्डचा बादशाह बनण्याची संधी म्हणून पाहते, कारण की धार्मिक कार्य तर त्यांना करून जेरुसलेम तर जिंकायचंच आहे. पण कुठलाच मुस्लिम देश लढत नसताना जर एकटं इराण लढत असेल तर जेवढा पण मुस्लिम समाज आहे तो इराणच्या बाजूने उभा राहील हे इराणला दिसतं. म्हणून इराण कंटिन्युअसली इस्रायल सोबत लढत असतं.